येतं, कुठं कुठं दूध येतं, याला दुधाशिवाय जमतच नाही. माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने. सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली, अशी पतली झाली होती. असा रडायचा, आता पडायचा, माझे पाय धरायचा, कसंही करा कसंही करा. ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे, जे मस्तीमध्ये आहेत, जे गुरमीमध्ये आहेत, समोर ज्याला क्षुल्लक समजायला लागलेत, ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला. मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी, त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल. पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतं, कुठं कुठं दूध येतं, याला दुधाशिवाय जमतच नाही. माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने. काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो. आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही. आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? अरे मोयगाव धरण 2,64,00,000 जयंतराव. नाला खोलीकरण केलं. चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही तर. एक धरण 2,64,00,000 आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतल्या ह्यांनी, भूसंपादन केलं ह्यांनी मंत्री झाल्यावर. आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी. गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा. 10 कोटी 15 कोटी कमाई केली धरणांच्या ह्याच्यावर. तुम्ही उजाड राहिलात, पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं. मी केलं त्या कालखंडामध्ये. आणि आज अशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची. रस्ते पाहिले, रस्ते नाही. अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन, कुलप तू लावलं का? कुलूप लावलं. ग्राम विकास मंत्री, या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री, आणि त्यांच्या पंचायत समितीला लागलेलं कुलूप. वा रे वा. ग्राम विकास मंत्री, तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष, कुठे लक्ष आहे? हा जाऊ द्या, असे विषय नका काढू. आता जुनं झालं, पोरं मोठे झाले, नातू झाले. आता असे विषय काढू नका. अरे एवढं मोठं केलं, इतकी मदत मी केली, ते तुम्हाला माहिती नाही. एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली. मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली, अशी पतली झाली होती. कशी झाली ते? 2009. गिरीश भाऊ माझ्याकडे आले. भाऊ काही करा, हे तर काय जनसमुदाय होता सोनियाजींच्या सभेला, तर माझं काही खरं नाही आहे. असा रडायचा, असा पडायचा, माझे पाय धरायचा, कसंही करा कसंही करा. म्हटलं मी काय करू शकतो? बोधवडला शत्रुघ्न सिन्हांची सभा आहे. शत्रुघ्न सिन्हा तुमचे मित्र आहे, त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या, आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की नाही. आणि मग जामनेर बोधवडची सभा शत्रुघ्न सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास या जामनेरला सभा घेतली. वातावरण बदललं म्हणून 5,000 निवडून आले की नाही. आणि आता जानगे जे खोडपे सर, ज्यांना ते म्हणताय की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊंनी, तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला, आणखी काय करायला पाहिजे? हो, त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, नाथाभाऊच्या सूचनेनं केलं होतं. खडसे म्हणाले की गिरीश महाजन यांना गुरमी असून त्यांना माज आलेला आहे, त्यांची जागा त्यांना दाखवा, अशी गणगणाती टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेली आहे. ते शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.
जळगावमधील जामनेरमध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत दिलीप खोडपे यांचा शरद पवार गटात प्रवेश झालेला आहे। यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपच्या संकटमोचकावर म्हणजेच गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। त्यावेळेस गिरीश महाजन माझा पाय धरायचे आणि सांगायचे की मला वाचवा। त्याच वेळेस मी सभा घेतली, त्यामुळे त्यावेळेस ते निवडून आले होते। त्यांना आता गुर्मी आली आहे, त्यांना त्यांची जागा दाखवा। ज्यांना आम्ही बसवले त्यांना खाली आम्ही बसवणार आहोत। सोनिया गांधी यांची सभा बघून त्यांची पतली झाली होती असा टोलाही खडसे यांनी लगावलेला आहे। त्यानंतर बोलताना खडसे म्हणाले, 35 वर्षात जामनेरमध्ये शेकडो सभा माझ्या झाल्यात, पण अशी पहिली सभा मी पाहत आहे। परिवर्तनाची ही सभा आहे। बोलण्या अगोदर मी सतीश पाटील यांची परवानगी घेतली, कारण मी राष्ट्रवादीमध्ये नवा का आहे। त्यांनी श्रीराम पाटलांची माफी मागून त्यांना यावा का असं त्यांना विचारले। मी राष्ट्रवादीतच आहे, आपण या कार्यक्रमाला यावं किंवा नाही याबाबत जयंत पाटील यांना विचारल्याचं खडसे म्हणाले। तर सतीश अण्णा किंवा तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही आणि सांगणारही नाही, मला भाजपमध्ये या असं त्यांनी मला सांगितले होते। मी राष्ट्रवादीमध्येच होतो। या सगळ्यांच्या बाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांना माहीत आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई। ही निवडणूक आरपारची निवडणूक असून धनशक्ती विरुद्ध ही निवडणूक असल्याचं खडसे यांनी म्हटलेलं आहे। तर खडसे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।